नमस्कार, मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या प्रतिकोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज चालली आहे गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। अत्यंत निसर्गरम्य वातावरणात हा मठ आहे, तर तुम्हाला तो मठ बघायला भेटणार आहे आणि गगनगिरी महाराजांचं दर्शन सुद्धा होणार आहे। चला तर मग जाऊया गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। मी आता आली आहे खोपोली स्टेशन जवळ आणि खोपोली स्टेशनवरून रिक्षा पकडणार आहे आणि खोपोली स्टेशनवरून रिक्षाने जायला फक्त 5 मिनिटं लागतात आणि जर तुम्ही चालत जाणार असाल तर 15-20 मिनिटं लागतात। तर मी आता चालली आहे रिक्षाने। तर मी आता खोपोली आश्रम जवळ आली आहे आणि इथून आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश मार्ग आहे। आणि इथे चप्पल ठेवण्यासाठी सुद्धा कूपन दिले जातात 1 रुपयामध्ये। तसंच आता मी मठामध्ये दर्शन घेण्यासाठी जाते आहे, तर पाय धुते आणि इथे महाप्रसाद घेण्यासाठी 20 रुपयामध्ये कूपन दिले जातात। गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशिन यांच्या घराण्यातील होते। श्रीपाद गणपतराव पाटणकर साळुंखे हे त्यांचे मूळ नाव। त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मंडुरे या ग्रामी 1906 मध्ये झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई। महाराजांचे वय 3 वर्ष असताना त्यांचे आईचे व 5 वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले। लहानपणापासूनच त्यांना ईश्वर प्राप्तीची ओढ होती। आणि इथे भक्त निवास स्थान आहे। दर्शनाची वेळ सकाळी 8 वाजता ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे आणि इथून जाण्याचा तो मार्ग आहे। आणि इथे मोफत वैद्यकीय सर्वोपचार केंद्र आहे।
आणि अशा प्रकारे गगनगिरी महाराजांचे दर्शन झालेले आहे आणि मी आता घरी चालली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ.